Hello students, today we are going to discuss on MHCET 2021. तर MHCET साठी जे काही आपल्याला रूल्स आहेत ते थोडेसे आपण सुरुवातीला बघून घेऊयात. तर ह्या परिपत्रकाप्रमाणे हे जे रूल्स आहेत ते पहिला रूल्स म्हणजे ह्या ठिकाणी क्वेश्चन टोटली त्या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेबसवरती असतात हे आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर ह्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये म्हणजेच त्या ठिकाणी 11वी आणि 12वीचं जे काही आपलं टेक्स्टबुक आहे त्याच्यावरती हे क्वेश्चन्स असतात. मग त्याच्यामध्ये 20% वेटेज हे 11वी सिलेबसवरती आहे आणि 80% वेटेज हे 12वीच्या सिलेबसवरती राहतं आणि त्याच्यावरून आपला क्वेश्चन पेपर निघत असतो. म्हणजेच ह्या ठिकाणी 100 प्रश्नापैकी 20 प्रश्न हे 11वीच्या सिलेबसवरती असणार आहेत आणि 80 प्रश्न हे 12वीच्या सिलेबसवरती असणार आहेत. 12वीचा पूर्ण टोटल त्या ठिकाणी आपल्याला सिलेबस असतो. 11वीचा त्या ठिकाणी फक्त काही आपल्याला ठरवून दिलेले टॉपिक आहेत त्या टॉपिकवरतीच ते क्वेश्चन्स असतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपण नंतर पुढं बघणार आहोत की कोणता सिलेबस आहेत, कोणते टॉपिक आहेत ते. तर तिसरा रूल आहे त्याचा की देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसतं. त्याचबरोबर MHCETमध्ये ह्या ठिकाणी 3 क्वेश्चन पेपर येतात आपल्याला आणि ते सगळे MCQ बेस्ड आहेत आणि टोटल त्या ठिकाणी प्रत्येक क्वेश्चन पेपर हा 100 मार्काचा असतो. म्हणजे ह्या चार्टमध्ये बघा की जर तुमचं त्या ठिकाणी तुम्ही मॅथ्सची CET देणार असाल तर त्या ठिकाणी 11वीचे 10 क्वेश्चन्स, 12वीचे त्या ठिकाणी 40 क्वेश्चन्स, म्हणजे टोटल या ठिकाणी 50 क्वेश्चन हे मॅथ्ससाठी असतात. प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्काचा असतो आणि हे टोटली काही किती झाले 50 प्रश्नाला 100 मार्क झाले. 90 मिनटं त्याचा वेळ असतो. त्याचबरोबर पेपर सेकंड हा कसा असतो बघा, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा असतो पेपर सेकंड. त्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री मिळून त्या ठिकाणी आपल्याला 100 मार्काचा असतो. त्याच्यामध्ये फिजिक्स 10 मार्क हे 11वीच्या सिलेबसवरती असतात, 40 मार्क हे 12वीच्या सिलेबसवरती असतात. केमिस्ट्रीमध्येही तसंच आहे, 10 मार्क हे 11वीच्या सिलेबसवरती आणि 40 मार्क हे 12वीच्या सिलेबसवरती. असे दोन्ही मिळून ह्या ठिकाणी एक त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर असतो आणि ह्या प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असतो आणि त्यामुळे ह्या ठिकाणी ह्याला 100 मार्क झाले. 100 क्वेश्चनला 100 मार्क झाले. वेळ तेवढाच आहे 90 मिनटं. तसंच पेपर तिसरा आहे जो त्या ठिकाणी बायोलॉजीचा आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी 20 प्रश्न हे 11वीच्या सिलेबसवरती असतात आणि 80 प्रश्न हे 12वीच्या सिलेबसवरती असतात. म्हणजे टोटल 100 प्रश्न झाले. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क येतो. असे त्या ठिकाणी 100 मार्काचा हा तिसरा पेपर बायोलॉजीचा आहे आणि ह्याला 90 मिनिट आहेत. आता तुम्हाला त्या ठिकाणी कोणता CET द्यायची आहे, PCMची द्यायची आहे का PCBची आहे ती तुमच्यावरती डिपेंड असतं त्या ठिकाणी. बघा आता ह्याच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे. बाकीचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा सिलेबस तुम्ही बघून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आणि बायोलॉजीचा सिलेबस फक्त मी तुम्हाला सांगते की 11वीचा त्या ठिकाणी 4 चॅप्टर आहेत. त्याच्यामध्ये बायोमॉलिक्युल्स, रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर, ह्युमन न्यूट्रिशन आणि एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशन, म्हणजे टोटल 4 टॉपिक हे 11वीच्या सिलेबस. म्हणजे 20% जो काही आपल्याला क्वेश्चन विचारले जाणार आहेत ते पूर्णपणे ह्या ठिकाणी 11वीच्या सिलेबसवरती असणार आहेत. ओके. आणखी एक तुम्हाला गुड न्यूज सांगायची आहे ती म्हणजे त्या ठिकाणी जो 5th रूल आहे तो बघा, वाचा. त्याच्यामध्ये होल सिलेबस ऑफ स्टँडर्ड 12th ऑफ 2020-21 ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड मॅथमॅटिक्स सब्जेक्ट एक्सक्लुडिंग पोर्शन विच इज डिलीटेड बाय महाराष्ट्र स्टेट बोर्ड. म्हणजे ह्या ठिकाणी जो काही डिलीटेड सिलेबस आहे तो सोडून बाकीचा राहिलेला जो काही 12वीचा सिलेबस आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्सचा त्याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन येतील. ओके. म्हणजे ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला फक्त त्या ठिकाणी टेक्स्टबुक करायचं आहे. टेक्स्टबुक करत असताना ते मला वाटतं 3 वेळा आपण रीड केलं पाहिजे. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही रीड करत असता तेव्हा ते हायलाईट्स करायच्या, त्याला जिथं जिथं आपल्याला महत्त्वाचं वाटतं तिथं हायलाईट्स करायच्या. दुसऱ्या वेळेस त्या ठिकाणी वाचताना त्याच्यामध्ये
जे काही क्विक रिव्हिजन नोट्स आहेत त्या नोट्स काढायच्या आणि तिसऱ्या वेळा जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी वाचन करता त्यावेळेस रिव्ह्यू नोट्स करायच्या. अशा पद्धतीनं 3 वेळा तुमचं तो प्रत्येक टॉपिक वाचून झाला पाहिजे. प्रत्येक ओळ आणि ओळ तुमच्या लक्षात आली पाहिजे, कारण बायोलॉजीचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी काही शब्द महत्त्वाचे असतात आणि ते शब्द नोट करून ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. CETचा अभ्यास करणं वेगळं आणि हा थेरॉटिकल अभ्यास करणं वेगळं आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही तो अभ्यास केला पाहिजे. तर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे जे 11वीचे 4 टॉपिक आहेत त्याच्यातला मी एक टॉपिक आज डिस्कस करणार आहे. त्यातल्या काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहे. काही ते नोट तुम्ही करून घ्या आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी तो पूर्ण टॉपिक वाचा पहिल्यांदा आणि ते हायलाईट्स करा आणि मग ह्या नोट्स तुम्ही वाचा. तुम्हाला ते पूर्णपणे तो टॉपिक लक्षात येईल. तर जो मी आज टॉपिक घेणार आहे तो आहे ह्युमन न्यूट्रिशन. ह्युमन न्यूट्रिशन या टॉपिकमध्ये पहिल्यांदा येतं डायजेशन अँड ॲसिमिलेशन. व्हॉट इज मीन बाय डायजेशन? डायजेशन म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा माहीत. डायजेशन इज डिफाइंड ॲज द प्रोसेस बाय विच द कॉम्प्लेक्स non-diffusible and non-absorbable food substances are converted into simple, diffusible and assimilable substances. म्हणजेच काय, जे आपण फूड खातो ते जे कॉम्प्लेक्स फूड आहे किंवा ते डिफ्यूज होत नाही आहे किंवा ते ॲब्सॉर्ब होत नाही आहे असं जे फूड आहे त्याचं कन्व्हर्जन हे कॉम्प्लेक्सचं सिम्पलमध्ये, नॉन डिफ्युजिबलचं डिफ्युजिबलमध्ये, नॉन ॲब्सॉर्बेबलचं ॲब्सॉर्बेबलमध्ये असं जेव्हा कन्व्हर्जन होतं त्याला आपण डायजेशन म्हणतो, पचनक्रिया म्हणतो. ओके. आणि दुसरं आहे ते म्हणजे ॲसिमिलेशन. आता ॲसिमिलेशन इज द प्रोसेस in which protoplasm is synthesized into each cell by using simple food. Otherwise, if such a food remained in the cell, it will become toxic to the respective cell. म्हणजे काय, तर ॲसिमिलेशन हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की ह्याच्यामध्ये काय होत असतं की ॲसिमिलेशनमध्ये प्रोटोप्लाझम हा सिंथेसाइज करतो की जे काही टॉक्सिक सबस्टन्सेस आहेत ते काढून टाकतो आणि त्याच्यामुळे त्या सेल सेफ होतात. ह्याला आपण ॲसिमिलेशन म्हणतो. त्याचबरोबर नेक्स्ट येतं ॲलिमेंटरी कॅनल अँड ग्लँड्स. ॲलिमेंटरी कॅनल जी आहे ती माउथपासून ॲनसपर्यंत पूर्ण होते आणि ग्लँड ज्या आहेत त्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स आपण नंतर बघूयात. पहिल्यांदा ॲलिमेंटरी कॅनल जी आहे ती लॉंग ट्यूब आहे, 8 to 10 मीटर लॉंग असते. तर त्याच्यामध्ये पार्ट्स कोणते कोणते आहेत? पहिला येतो माउथ, त्याच्यानंतर दुसरा येतो त्या ठिकाणी टीथ, त्याच्यानंतर टंग, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि ॲनस. तर पहिल्यांदा आपण माउथ बघूया. माउथमध्येच हे टंग येतं. तर टंगवरती बघा हे पॅपिली असतात. पॅपिली म्हणजे त्या ठिकाणी टेस्ट बर्ड्स. तर त्या आपल्या जिभेवरती जे छोटे छोटे काटेसरी स्ट्रक्चर दिसतं, आपल्याला काट्यासारखं स्ट्रक्चर दिसतं, त्याला पॅपिली म्हणतात. ते टेस्ट बर्ड हे खूप महत्त्वाचं आहे. CETमध्ये आपल्याला हे विचारलं जातं की ह्या टंगवरती जे काही ते जे काही त्या ठिकाणी स्ट्रक्चर दिसतं त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, तर त्याला पॅपिली म्हटलं जातं. हे आपल्याला माहीत पाहिजे. नंतर येतात माउथमध्ये टीथ. टीथ्स आर थिकोडंट अँड क्राऊन. तर थिकोडंट म्हणजे काय ह्या ठिकाणी, तर प्रत्येक टीथ हा वेगवेगळ्या सॉकेटमध्ये बसवलेला आहे, त्याला आपण थिकोडंट म्हणतो. आणि क्राऊन म्हणजे जो वरचा पोर्शन आपल्याला जो दिसतो त्याला आपण क्राऊन म्हणतो. आणि ह्या क्राऊनवरती जे काही एक सबस्टन्स असतो त्या सबस्टन्सला आपण इनॅमल म्हणतो. व्हाईट कलरचं हे सबस्टन्स असतं. आणि जो खाली त्या जॉमध्ये आपल्या त्या ठिकाणी सॉकेटमध्ये जे काही बोन असतो दाताचा, त्या बोनला आपण डेंटाईन म्हणतो. कळालं? त्याच्यानंतर नेक्स्ट येतो डेंटिशन. डेंटिशनचा फॉर्म्युला आहे, तर हा ह्युमन फॉर्म्युला आहे. प्रत्येक ॲनिमल्समध्ये डेंटिशनचा फॉर्म्युला हा बदलत असतो. हाही CETला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे की ह्युमन डेंटिशन विच इज द ह्युमन डेंटिशन. मग त्याच्यामध्ये बघा
I इज इक्वल टू 2/2, C इज इक्वल टू 1/1, PM इज इक्वल टू 2/2 आणि M इज इक्वल टू 3/3. तर ह्याच्यामध्ये I म्हणजे काय, तर I म्हणजे इन्सिजर्स, C म्हणजे कॅनायन्स, PM मीन्स प्रीमोलार अँड M मीन्स मोलार. तर हे आपल्या दाताचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर पुढं जे दिसतात ते इन्सिजर्स आहेत, साईडला जे सुळ्यांसारखे दिसतात ते कॅनायन्स आहेत, छोट्या दाढा आहेत त्याला प्रीमोलार म्हणतात आणि मोठ्या दाढा आहेत त्याला मोलार म्हणतात. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी हे दात आपले वेगवेगळ्या म्हणजे प्रकारचे आहेत, म्हणून त्याला हेटेरोडोंट म्हणतात. हेटेरो मीन्स डिफरंट डेंटिशन. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला म्हणजे वरचा जर 2, 1, 2, 3 हे वरच्या जबड्यामध्ये आहे आणि खालचा 2, 1, 2, 3 हे खालच्या जबड्यामध्ये आहेत. असे टोटल आपले त्या ठिकाणी हे 32 दात होतात. तर अशा पद्धतीने हे ना हेटेरोडोंट म्हणतात. आणि डायफिओडोंट म्हणजे काय, तर आपल्या लाईफमध्ये आपल्याला 2 वेळा दात येतात. एक म्हणजे त्या ठिकाणी आपण दुधाचे दात म्हणतो, जे पहिल्यांदा येतात ते दुधाचे दात आणि ते पडून त्या ठिकाणी परत दुसरे दात येतात, म्हणून या ठिकाणी लाईफमध्ये 2 वेळा दात येतात, म्हणून डाय मीन्स 2, डायफिओडोंट 2 वेळा दात येणे. त्यानंतर नेक्स्ट आहे फॅरिंग्समध्ये बघा, आता फॅरिंग्स एक कॉमन पॅसेज आहे, कशाचं, रेस्पिरेशनचं आणि डायजेशनचं. तर जे ओपनिंग असतं फॅरिंग्सचं त्याला आपण ग्लॉटिस म्हणतो आणि त्या ग्लॉटिसच्या वरती त्या ठिकाणी एक फ्लॅप लाईक कार्टिलेजिनस स्ट्रक्चर असतं, त्याला आपण इपिग्लॉटिस म्हणतो. त्या इपिग्लॉटिसचं काम काय आहे हेही महत्त्वाचं आहे CETसाठी. त्या इपिग्लॉटिसचं काम काय आहे, तर एक छोटासा फ्लॅप जो आहे त्या फ्लॅप त्या ठिकाणी नेहमी त्याची उघडझाप चालू असते, की जेव्हा काही आपण त्या ठिकाणी अन्न ग्रहण करत असतो त्यावेळेस ते अन्न आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्येच जायला पाहिजे, ते रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये जाऊ नये, आणि म्हणून त्या ठिकाणी तो फ्लॅप असतो. आणि जरी चुकून जरी गेला तर आपल्याला बघा ठसका येतो आणि त्या ठिकाणी ते बाहेर काढलं जातं. आणि इपिग्लॉटिस हे प्रिव्हेन्शनचं काम करतं, की दे डू नॉट एंटर्स द एनी फूड मटेरियल इन टू द रेस्पिरेटरी सिस्टीम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इसोफॅगस. 25 सेंटीमीटर लॉंग पेरिस्टाल्सिस. इसोफॅगसमध्ये त्या ठिकाणी अन्न पुढं गेल्यानंतर ते काय होत असतं, असं पुढं मागं त्या ठिकाणी त्याची मुवमेंट होत असते, त्याला आपण पेरिस्टाल्सिस मुवमेंट म्हणतो. आणि ह्या पेरिस्टाल्सिस मुवमेंटमुळे आतमध्ये म्युकस असतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी इसोफॅगसमध्ये अन्न पुढं ढकललं जातं. त्यानंतर नेक्स्ट येतो स्टमक जे शेप्ड. स्टमकचा आकार आहे तो कसा आहे, जे शेप्ड आहे. 25 to 30 सेंटीमीटर त्याची लॉंग आहे, लेंथ आहे. स्टमकमध्ये 3 भाग पडतात. स्टमकला 3 पार्ट्समध्ये डिवायडेशन केलेलं आहे. जो सुरुवातीचा भाग असतो त्याला कार्डियक म्हणतात, मधल्या भागाला फंडस म्हणतात आणि लास्टच्या भागाला पायलोरस म्हणतात. ओके, तुम्ही बुकमध्ये त्याच्या डायग्रॅम्स वगैरे बघू शकता. ह्याच्या भागांची नावंही आपल्याला माहीत पाहिजे, ती नावं लक्षात राहायला पाहिजेत आपल्या. त्याच्यामध्ये बघा, तर स्टमकमध्ये आणखी एक आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे, तर लिहिलेलं नाही त्याच्यामध्ये बघा, स्पिंक्टर हे कुठं असतात, तर 2 स्पिंक्टर्स असतात. एक वरती त्या ठिकाणी कार्डियकच्या जवळ असतो, त्याला आपण कार्डियक स्पिंक्टर म्हणतो. इसोफॅगस आणि स्टमकच्या मध्ये जे ओपनिंग असतं तर त्या ठिकाणी कार्डियक स्पिंक्टर असतो. आणि जो खाली पायलोरस आणि नंतर स्मॉल इंटेस्टाईनच्या मध्ये जे ओपनिंग आहे त्याच्यामध्ये जो स्पिंक्टर असतो त्याला पायलोरिक स्पिंक्टर म्हणतात. हे दोन्हीचं काम काय आहे, तर इट रेग्युलेट्स द फ्लो ऑफ फूड फ्रॉम स्टमक टू स्मॉल इंटेस्टाईन, फ्रॉम इसोफॅगस टू स्टमक, हे त्यांचं काम आहे. आता नेक्स्ट आहे स्मॉल इंटेस्टाईन 6 मीटर लॉंग. स्मॉल इंटेस्टाईनची लांबी बघा जास्त असते, 6 मीटर असते लॉंग ती, पण आतमध्ये त्याचं जी ब्रॉडनेस आहे तो कमी असतो, 2.5 सेंटीमीटर ब्रॉड आहे. मेसेंटेरीज बघा, स्मॉल इंटेस्टाईनचं जे महत्त्वाचं काम असतं ते ॲब्सॉर्प्शन असतं. ओके, आणि त्याचबरोबर तिथं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जास्तीत जास्त नर्व्स, ब्लड व्हेसल्स, लिम्फ व्हेसल्स ह्या इनर्वेट्स होत असतात आणि ह्या सगळ्याला मिळून आपण मेसेंटेरीज म्हणतो. त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईनचे भाग कोणकोणते आहेत, तर डिओडिनम, जेजुनम, इलियम हे 3 भाग येतात त्याच्यामध्ये. तर स्मॉल इंटेस्टाईनचा जो डिओडिनमचा भाग आहे तो यू शेपमध्ये असतो आणि तो जेजुनममध्ये ओपन होतो. जेजुनम हा इलियममध्ये ओपन होतो. तर डिओडिनमची लेंथ
25 सेंटीमीटर आहे, जेजुनमची 2.5 मीटर लॉंग आहे आणि इलियमची 3.5 मीटर लॉंग आहे. नंतर नेक्स्ट येतो लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन 1.5 मीटर लॉंग आहे. ह्याच्यामध्ये 2 भाग येतात, एक कोलॉन आणि दुसरा रेक्टम. तर ह्याच्यामध्ये ॲक्च्युली तसं बघितलं तर ह्याचे 3 भाग आहेत, एक सीकम, दुसरा कोलॉन आणि तिसरा रेक्टम. सीकम हा काय आहे तर स्मॉल इंटेस्टाईनचा जो इलियमचा भाग आहे, तर इलियमच्या भागानंतर आणि कोलॉनच्या भागाच्या आधी एक छोटासा त्या ठिकाणी ब्लाइंड सॅक लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला आपण त्या ठिकाणी सीकम म्हणतो आणि त्यालाच आपण व्हर्मीफॉर्म अपेंडिक्स म्हणतो. हे आपल्या शरीरामध्ये नॉन फंक्शनल असतं, म्हणून याला आपण वेस्टिजियल ऑर्गन म्हणतो. हे फंक्शनल असतं ते हर्बिव्होरस ॲनिमलमध्ये फॉर द डायजेशन ऑफ सेल्युलोज. हेही महत्त्वाचं आहे. ते हर्बिव्होरस ॲनिमलमध्ये कशासाठी उपयोगाला येतं तर त्या ठिकाणी डायजेशन ऑफ सेल्युलोजसाठी. त्याच्यानंतर कोलॉन आणि रेक्टम. आता ह्याच्यामध्ये लास्ट येतो ॲनस. ॲनसचं फंक्शन आपल्याला माहिती आहे की इट इज द लास्ट ओपनिंग ऑफ एलिमेंटरी कॅनल. इट इज गार्डेड बाय द स्पिंक्टर्स अँड इट इज हेल्प्स फॉर द इजेशन और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द डिफिकेशन. द अनडायजेस्टेड फूड मटेरियल गिवन आउट फ्रॉम द बॉडी, दिस इज कॉल्ड एज द इजेशन और डिफिकेशन. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत ग्लँड्स. एलिमेंटरी कॅनलचा दुसरा भाग येतो ग्लँड्स. ग्लँड्स 3 असतात, एक पहिली सलायवरी ग्लँड, दुसरी लिव्हर आणि तिसरी पॅनक्रियाज. त्यातली पहिली आपण बघणार आहोत सलायवरी ग्लँड. सलायवरी ग्लँड इज मल्टीसेल्युलर ग्लँड. दीज आर 3 टाइप्स ऑफ ग्लँड, एक सबलिंग्युलर, एक दुसरी सब मॅन्डिब्युलर आणि तिसरी पॅरोटिड. तर ह्याचं लोकेशनवरून त्या ठिकाणी त्यांची नावं आहेत. पहिलं जे आहे ते लिंग्युअल, ती टंगच्या बिलो असते. सब मॅन्डिब्युलर ही बिलो लोअर जॉ आणि पॅरोटिड ही इन फ्रंट ऑफ इयर म्हणजे कानाच्या आतल्या भागाच्या पुढं असते. तर हे तिन्हीचं लोकेशन आपल्या लक्षात राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर सिक्रिटरी सेल्स म्हणजे ह्या सलायवरी ग्लँडमध्ये कोणत्या सेल्स असतात तर याच्यामध्ये 2 प्रकारच्या सेल असतात, एक म्हणजे सिरस सेल आणि दुसरी असते म्युकस सेल. सिरस सेल जी आहे ती त्या ठिकाणी काय करते तर सिक्रीट अ फ्लूइड कंटेनिंग डायजेस्टिव्ह एन्झाईम दॅट इज सलायवरी अमायलेज. आणि म्युकस सेल काय करते प्रोड्यूस म्युकस अँड दॅट ल्युब्रिकेट्स फूड अँड हेल्प्स स्वॅलोइंग. दोघांचं फंक्शन थोडंसं वेगळं आहे. सिरस सेल एक प्रकारे वॉटरी फ्लूइड सिक्रीट करते म्हणजेच ते सलायवरी अमायलेज त्याच्यामध्ये एन्झाईम आहे तो, आणि म्युकस सेल ही म्युकस सिक्रीट करते, ल्युब्रिकेट्स द फूड अँड हेल्प्स फॉर द स्वॅलोइंग. दुसरी ग्लँड आहे जी खूप महत्त्वाची ग्लँड आहे, सगळ्यात मोठी ग्लँड आहे शरीरामधली, ती म्हणजे लिव्हर. लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. 1.5 kg 1.2 to 1.5 kg हे अडल्टमध्ये त्याचं वेट असतं. वेट ही त्याचं महत्त्वाचं आहे. कलर त्याचा माहिती आहे आपल्याला रेडिश ब्राऊन कलरमध्ये असतो. त्याचं लोकेशन बिलो द डायफ्रॅगम आहे, बायलोब्ड आहे आणि त्या ठिकाणी त्याचं फंक्शन महत्त्वाचं आहे की पहिलं आहे ते म्हणजे बाईल ज्यूस प्रोड्यूस करतं जे त्या ठिकाणी डायजेशनला मदत करतं. बाईल त्याला बाईल ज्यूस म्हणतात. हे बाईल ज्यूस ते सिक्रीट करत असतं. दुसरं फंक्शन आहे ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लायकोजनमध्ये करतं. बाईल काय करत असतं जे काही आपल्या शरीरामध्ये एक्सेस ग्लुकोज जमा झालेला आहे त्याचं कन्वर्जन ग्लायकोजनमध्ये करतं आणि ते स्टोअर करून ठेवतं आणि जेव्हा काही आपल्याला गरज पडेल तेव्हा परत त्या ग्लायकोजनचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये होतं आणि आपल्याला एनर्जी मिळते. तिसरं फंक्शन आहे डिॲमिनेशन. अमोनिया हा काय आहे टॉक्सिक घटक आहे, त्याचं कन्व्हर्जन ह्या ठिकाणी नॉन टॉक्सिकमध्ये करतं आणि त्या प्रोसेसला आपण डिॲमिनेशन म्हणतो. त्याचबरोबर लिव्हर ए व्हिटॅमिन, डी व्हिटॅमिन, के व्हिटॅमिन आणि B12 व्हिटॅमिन हे सिंथेसिस करत असतात. त्याचबरोबर नेक्स्ट फंक्शन आहे त्याचं म्हणजे प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजन. हे काय आहेत तर ब्लड कोॲग्युलेशनचे प्रोटीन्स आहेत. हे प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजन त्या ठिकाणी ब्लड क्लॉटिंगसाठी मदत करत असतात. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन आहे ते म्हणजे हिमोपोएटिक ऑर्गन फिटसमध्ये. म्हणजे ह्या ठिकाणी जेव्हा बाळ आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा त्या फिटसमध्ये जे काही RBCs तयार होत असतात तेव्हा त्या ठिकाणी लिव्हर त्या शरीरामधलं लिव्हर त्याला मदत करत असतं आणि म्हणून त्याला हिमोपोएटिक ऑर्गन असं म्हटलं जातं लिव्हरला फिटसमध्ये. आणि कुफर सेल अडल्ट्समध्ये
कुफर सेल्स ह्या त्या ठिकाणी काय काम करत असतात तर हेल्प्स इन डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस अँड डिस्ट्रक्शन ऑफ ओल्ड RBC हे कुफर सेलचं त्या ठिकाणी काम आहे. त्यानंतर तिसरी ग्लँड आहे पॅनक्रियास. ही लीप शेपडमध्ये असते. ड्युएल ग्लँड आहे. ड्युएल का? कारण ती एक्झोक्राईन पण आहे आणि एंडोक्राईन पण आहे, म्हणून तिला ड्युएल ग्लँड म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये बघा आयसोलेट्स ऑफ लँगर हँग्स असतात, म्हणजे त्या ठिकाणी एसिनी सेल्स म्हणतात त्याला. सॉरी ह्याच्यामध्ये बघा 2 प्रकारच्या त्या ठिकाणी आहेत ग्लँड, एक एक्झोक्राईन एंडोक्राईन. तर त्याच्यामध्ये एक्झोक्राईन जी आहे ती एसिनी आहे आणि एंडोक्राईन पार्ट ह्याच्यामध्ये काम करतो तो म्हणजे आयसोलेट्स ऑफ लँगर आहे. हेही महत्त्वाचं आहे, आपल्याला माहीत पाहिजे की एक्झोक्राईन कोण आहे आणि एंडोक्राईन कोण आहे. एक्झोक्राईन एसिनी आणि एंडोक्राईन आयसोलेट्स ऑफ लँगर आहे. तर याच्यामध्ये आयसोलेट्स ऑफ लँगर हँग्समध्ये त्या ठिकाणी 3 प्रकारच्या सेल्स आहेत. आयसोलेट्स ऑफ लँगर हँग जरा मोठी असते आणि एसिनी ही छोटी सेल आहे. तर ह्या आयसोलेट्स ऑफ लँगर हँगमध्ये 3 प्रकारच्या सेल्स आहेत. एक अल्फा सेल, दुसरी बीटा सेल आणि तिसरी त्या ठिकाणी डेल्टा सेल. तर अल्फा सेल्स काय काम करते? अल्फा सेलचं काम आहे की ग्लुकॅगॉन हे त्या ठिकाणी हार्मोन सिक्रीट करणं, बीटा सेलचं इन्सुलिन सिक्रीट करणं आणि डेल्टा सेलचं सोमॅटोट्रॉपिन सिक्रीट करणं. ग्लुकॅगॉनचं काम माहिती आहे आपल्याला की त्या ठिकाणी ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये करणं. इन्सुलिनचं काम काय आहे तर एक्सेस ग्लुकोज जे तयार झालेलं आहे त्याचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी ग्लायकोजनमध्ये करणं. आणि सोमॅटोट्रॉपिन ह्या दोघांवरती इनहिबिट करत असतं, म्हणजे जेव्हा जशी गरज आहे बॉडीला त्याप्रमाणे ग्लुकोज लेवल कमी करायची असेल तर इन्सुलिनला मदत करतं आणि ग्लुकोज लेवल त्या ठिकाणी वाढवायची असेल तर ग्लायकोजनला मदत करतं, अशा पद्धतीने. नेक्स्ट आहे डायजेशन इन बकल काविटी. आता ह्या ठिकाणी इथं आपण काही रिॲक्शन्स बघणार आहोत की अन्न शरीरामध्ये गेल्यानंतर कोणत्या घटकाचं कशामध्ये रूपांतर होतं, कोणत्या एन्झाईम्स तिथे त्या ठिकाणी काम करतात. तर पहिली रिॲक्शन आहे की स्टार्चचं कन्व्हर्जन माल्टोजमध्ये होतं. ह्याच्यासाठी अमायलेज हा एन्झाईम लागतो. अमायलेज एन्झाईममुळे स्टार्चचं कन्व्हर्जन माल्टोजमध्ये होतं. त्यालाच त्या ठिकाणी डिग्लुटिशन असं म्हटलेलं आहे. डिग्लुटिशन म्हणजे काय तर आपण जे काही त्या ठिकाणी अन्न घेतो आणि त्या माऊथमध्ये जेव्हा त्याच्यामध्ये एन्झाईम मिक्स होतो आणि तो माल्टोजमध्ये कन्वर्ट होतो तेव्हा त्याचा एक बॉल तयार होतो, त्याला आपण बोलस म्हणतो. आणि हा जो बोलस स्वॅलोड केला जातो त्याला डिग्लुटिनेशन असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे डायजेशन इन स्टमक. स्टमकमध्ये काय होतं बघा, स्टमकमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो एन्झाईम आहे तो म्हणजे HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर ह्या हायड्रोक्लोरिक ॲसिड पहिल्यांदा इनॲक्टिव्ह पेप्सिनोजनवरती ॲक्ट होतं आणि त्याचं ॲक्टिव्ह पेप्सिनमध्ये कन्व्हर्जन करतो. त्याचबरोबर HClचे बरेच काही फंक्शन्स आहेत. HCl हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरात फूडचं त्या ठिकाणी ॲसिडिटी तयार करतं. त्याचबरोबर सलायवरी अमायलेजची ॲक्शन स्टॉप करतं. काही जर्म्स असतील तर त्याला किल करतं. अशा पद्धतीने खूप त्याचे महत्त्वाचे फंक्शन्स आहेत, तेही आपल्याला माहीत पाहिजे. त्याचबरोबर HCl काय करतं, आता हे ॲक्टिव्ह पेप्सिन जे कन्वर्ट झालेले आहे ते पेप्सिन त्या ठिकाणी प्रोटीनवरती ॲक्ट होतं आणि त्या प्रोटीनचं कन्व्हर्जन पेप्टोन्स आणि प्रोटीएजेसमध्ये होत असतं. खाली आपल्या इथं लिहिलेलं आहे बघा बोलस, काईन आणि काईल. तर बोलस म्हणजे जे सुरुवातीला बकल कॅव्हिटीमध्ये तयार होतं, मग स्टमकमध्ये त्याचं काईन म्हणतो थोडंसं सॉलिड असतं आणि काईल म्हणजे त्या ठिकाणी ते जास्त थोडंसं लिक्विडमध्ये रूपांतर होतं. नेक्स्ट आहे डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाईन. आता स्मॉल इंटेस्टाईनमध्ये बाईल ज्यूस सिक्रीट होत असतो जो येलोइश कलरचा असतो. त्यांच्यामध्ये कोणतेही एन्झाईम्स नसतात, बाईलमध्ये कोणतेही एन्झाईम्स नसतात. तर बाईलमध्ये काय असतं मग तर बाईल पिगमेंट, वॉटर प्लस क्लोरेस्टॉल प्लस बाईल साल्ट्स. बाईल पिगमेंट कोणते आहेत तर एक बिलिरुबिन आणि दुसरा आहे बिलिव्हर्डिन. ह्या बिलिरुबिन आणि बिलिव्हर्डिनमुळं आपल्या फिकल मॅटरला त्या ठिकाणी येलोइश कलर येत असतो. त्याचबरोबर नेक्स्ट ह्याच्यामध्ये रिॲक्शन्स कोणत्या कोणत्या होतात स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पॅनक्रियासकडून जे काही एन्झाईम सिक्रीट होत असतात तेही त्या स्मॉल इंटेस्टाईनमध्येच होत असतात आणि त्यामुळं तिथंच रिॲक्शन होतात. तर त्याच्यामध्ये बघा पॅनक्रियासकडून येणारा पॅनक्रियाटिक अमायलेज ह्या एन्झाईममुळं काय ॲक्शन होते तर तो स्टार्चवरती ॲक्ट होतो आणि त्याचं परत कन्व्हर्जन माल्टोजमध्ये होतं. त्याच्यानंतर पॅनक्रियाटिक लायपेज हा लिपिडवरती ॲक्ट होतं आणि त्याचं कन्व्हर्जन फॅटी ॲसिड प्लस ग्लिसेरॉलमध्ये होतं.
त्याच्यानंतर एंटेरोकायनेज हा एक एन्झाईम आहे, तो इनॅक्टिव्ह ट्रिप्सिनोजनवर ॲक्ट होतं आणि त्याचं कन्व्हर्जन ट्रिप्सिनमध्ये होतं. आणि हा ॲक्टिव्ह ट्रिप्सिन महत्त्वाचा आहे. मग अशी जसं आपण ह्याच्यामध्ये बघितलं स्टमकमध्ये कुठला पेप्सिन, तसा हा इथं ट्रिप्सिन आहे. हा ट्रिप्सिन प्रोटीन प्लस मग अशी जे आपल्याला मिळाले होते पेप्टोन्स आणि प्रोटिओजेस, त्याचं कन्व्हर्जन ह्या तिघांचं त्या ठिकाणी मिक्सिंग होऊन त्याच्यावरती ट्रिप्सिन ॲक्ट होतं आणि त्याच्यापासून पॉलिपेप्टाइड्स त्या ठिकाणी तयार होतात. त्याचबरोबर किमोट्रिप्सिनोजन इनॅक्टिव्ह किमोट्रिप्सिनोजन ट्रिप्सिन ॲक्ट होतं आणि त्याचं परत ॲक्टिव्ह किमोट्रिप्सिनमध्ये ॲक्शन होते आणि हा ॲक्टिव्ह किमोट्रिप्सिन पॉलिपेप्टाइड्सवरती ॲक्ट होतं आणि डायपेप्टाइड्स होतात. मग त्याच्यापासून अमायनो ॲसिड्स तयार होतात. अशा पद्धतीने ही रिॲक्शन होत असते. म्हणजे प्रोटीनचं कन्व्हर्जन अमायनो ॲसिडमध्ये होत असतं. हे आपल्याला पॅनक्रियाटिक मुळं होते ते दिसते. त्याचबरोबर सेम रिॲक्शन स्मॉल इंटेस्टिनल ज्युसेसच्या पण आहेत, जे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होतात. ह्याच रिॲक्शन्स आहेत. त्या तुम्ही ह्याच्यामध्ये टेक्स्टबुकमध्ये बघून घ्या. आपण त्या इंटेस्टिनल ज्यूसला सकस एंटेरिकस किंवा इंटेस्टिनल ज्यूस असं म्हणतो. त्याच्यामध्ये पण माल्टोजचं ग्लुकोज, शुक्रजचं ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज, लॅक्टोजचं ग्लुकोज प्लस ग्लायक्टोज आणि डायपेप्टाइडचे अमायनो ॲसिड, म्हणजे सेम त्या ठिकाणी अमायनो ॲसिड्स मिळतात आपल्याला. नंतर नेक्स्ट आहे हार्मोन्स ऑफ GIT. GIT म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये कोणते हार्मोन आहेत तर पहिला आहे, हेही खूप महत्त्वाचं आहे, लक्ष देऊन तुम्ही हे एकदम लक्षात ठेवलं पाहिजे. पहिला आहे गॅस्ट्रिन. गॅस्ट्रिन हा जो त्या ठिकाणी हार्मोन आहे तो गॅस्ट्रिक ग्लँडवरती ॲक्ट होतो आणि गॅस्ट्रिक ग्लँडवरती ॲक्ट झाल्यामुळं गॅस्ट्रिक ग्लँड्समधून कोणते हार्मोन रिलीज होतात तर हा HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड प्लस पेप्सिनोजन. आपण म्हणतो की स्टमकमध्ये HCl आहे, पेप्सिनोजन आहे, पण ह्या ठिकाणी ते कधी सिक्रीट होतील तर जेव्हा ह्या ठिकाणी ह्या गॅस्ट्रिननं त्याला स्टिम्युलेशन दिलं जाईल तेव्हाच त्या ठिकाणी तो HCl आणि पेप्सिनोजन सिक्रीट होईल. दुसरा आहे सिक्रेटिन. सिक्रेटिन हा एक्झोक्राईन पॅनक्रियाच्या एक्झोक्राईनवरती त्या ठिकाणी ॲक्ट होत, म्हणजे ॲसिनीवरती ॲक्ट होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी काय तयार होतात पॅनक्रियाटिक ज्युसेस तयार होतात. वॉटर प्लस बायकार्बोनेट आयन्स त्या ठिकाणी तिथं तयार होत असतात. त्याचबरोबर CCK कोलेसिस्टोकायनाइन त्याला म्हणतात, तो पॅनक्रियाजवरती पण ॲक्ट होतो आणि गॉल ब्लॅडरवरती पण ॲक्ट होतो. त्याच्यामध्ये बघा पॅनक्रियाजवरती ॲक्ट झाल्यामुळं पॅनक्रियाटिक ज्युसेस रिलीज होतात आणि गॉल ब्लॅडरवरती ॲक्ट झाल्यामुळं बाईल ज्यूस, गॉल ब्लॅडर ज्याला आपण पित्ताशयाची पिशवी म्हणतो त्याच्यामधून बाईल ज्यूस तयार होतं आणि हे CCKमुळं होतं, कोलेसिस्टोकायनाइनमुळं. नेक्स्ट आहे GIP इनहिबिट गॅस्ट्रिक सिक्रिशन अँड मोटिलिटी. गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड हार्मोन आहे हा GIP म्हणजे, आणि हा काय करतो तर गॅस्ट्रिक सिक्रिशनला इनहिबिशन करतो आणि त्याच्या मोटिलिटीला सुद्धा इनहिबिट करतो. म्हणजे जेव्हा गरज आहे तेव्हाच HCl आणि पेप्सिजन सिक्रिट करण्याचं काम हे ह्या ठिकाणी GIP करत असतं. नको असेल तर त्या ठिकाणी HCl पेप्सिजन सिक्रिट होऊन चालेल का, त्यामुळं नाही. हा GIP जेव्हा गरज असेल तेव्हा त्याची मोटिलिटी, तेव्हा त्याच्यातलं सिक्रिशन करण्याचं काम हे त्याच्यावरती म्हणजे एक प्रकारे कंट्रोल करण्याचं काम करतं. नेक्स्ट आहे कॅलोरिफिक व्हॅल्यू. आता हे बुकमध्ये तुम्ही चार्ट जर बघितला तर व्यवस्थित तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये 3 प्रकारे फूड कंपोनंट्स दिले आहेत आपल्याला, एक फॅट, प्रोटीन आणि तिसरा आहे कार्बोहायड्रेट. तर याच्यामध्ये पहिली ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू दिलेली आहे, दुसरी फिजिओलॉजिकल व्हॅल्यू दिलेली आहे. ह्या व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजेत, ह्याच्यावरती MCQs वगैरे विचारलं जाऊ शकतो आपल्याला. तर फॅटची ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू काय आहे 9.45 आणि फिजिओलॉजिकल व्हॅल्यू 9 आहे. प्रोटीनची ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू 5.65 आहे आणि फिजिओलॉजिकल 4 आहे. कार्बोहायड्रेटची 4.1 ग्रॉस आहे आणि फिजिओलॉजिकल 4 आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत न्यूट्रिशनल डिसऑर्डर. वेगवेगळे डिसीजेस याच्यामध्ये दिलेले आहेत, जे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये काही त्या ठिकाणी बदल झाले किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रॉपर आपली चालत नसेल तर त्याच्यामुळे होणारे कोणकोणते डिसीजेस आहेत. तर पहिला त्याच्यामध्ये इनॲडिक्वेट
म्हणजे प्रोटीन डेफिशियन्सीमुळे होणारा डिसीज दिलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे क्वाशियॉकर आणि दुसरा आहे मॅरेस्मस. हे प्रोटीन डेफिशियन्सीमुळे होणारे डिसीजेस आहेत दोन्ही पण. प्रोटीन हे खूप महत्त्वाचं असतं आपल्या बॉडीसाठी आणि त्यामुळं त्या ठिकाणी लहान मुलांच्यात मोस्टली हा डिसीज होतो. क्वाशियॉकर हा 1 to 3 years एजमध्ये होतो. मॅरेस्मस बिलो 1 year एजमध्ये होत असतो. तर थोडेसे याच्यामध्ये दोन्हीमध्ये काय डिफरन्शिएशन आहे बघा. त्यांचे सिम्पटम्स महत्त्वाचे आहेत. सिम्पटम आपल्याला CETमध्ये वगैरे विचारले जाऊ शकतात. क्वाशियॉरकरमध्ये अंडरवेट होतं, स्टंटेड ग्रोथ होते, लॉस ऑफ ॲपेटाईट भूक मंदावते, ॲनिमिया, लॉस ऑफ हिमोग्लोबिन होतं, प्रोट्रुडिंग बेली म्हणजे पोट पुढं आल्यासारखं होतं, इडिमा म्हणजे काय तर सूज येते पूर्ण शरीरावरती. मॅरेस्मसमध्ये काय होतं तर नो इडिमा. दोन्हीमध्ये तो फरक आहे बघा. ह्याच्यामध्ये इडिमा आणि ह्याच्यामध्ये नो इडिमा. नेक्स्ट तिसरा आहे इंडायजेशन. GERD मीन्स गॅस्ट्रिक इसोफॅजियल रिफ्लक्स डिसीजेस. तर इंडायजेशन म्हणजे काय तर ह्या ठिकाणी जी आपल्या इसोफॅगसमध्ये उलटी प्रोसेस होते त्याला आपण इंडायजेशन म्हणतो. याच्यामध्ये हार्टबर्न्स होतं, डिस्पेन्सिया होतं, म्हणजे अप्पर ॲबडॉमिनल प्रॉब्लेम जास्त होत असतात आपल्याला. जे काही अन्न खात असतो ते वरती मूव्ह होत असतं आणि त्यामुळे त्याला त्या ठिकाणी इंडायजेशन म्हटलं जातं. चौथा आहे कॉन्स्टिपेशन, ज्याला आपण म्हणतो की पोट साफ न होणं. तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा, इन फ्रिक्वेन्सी ऑफ स्टूल लेस दॅन 1 or weeks, म्हणजे काही वेळेस रोजच्या रोज पोट साफ न होणं त्याला कॉन्स्टिपेशन म्हणतो. नेक्स्ट आहे जॉन्डिसमध्ये बघा बिलिरुबिन हे 2 प्रकारचे आहेत. एक कॉन्जुगेटेड बिलिरुबिन आहे आणि अनकॉन्जुगेटेड आहे. म्हणजे या ठिकाणी कॉन्जुगेटेड जे असतं ते वॉटर सोल्युबल असतं, अनकॉन्जुगेटेड हे वॉटर इनसोल्युबल असतं. म्हणजेच काय तर कॉन्जुगेटेड हे वॉटर सोल्युबल आहे, म्हणजे ते त्या ठिकाणी पाण्यामध्ये विरघळून ते आपल्या बॉडीमधून एक्सक्रीट होत असतं युरिनद्वारे. पण अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन जे आहे ते वॉटर सोल्युबल नसल्यामुळं इनसोल्युबल आहे ते, त्यामुळं ते सोल्युबल आहे ते लिपिड फॅट in our body and so they cannot excrete out and they are stored in the adipose tissue. आणि म्हणून त्या ठिकाणी ते जास्त जर त्याचं प्रमाण वाढलं तर त्या ठिकाणी आपल्या शरीराला एक प्रकारे येलोइश कलर येतो. त्याच्यामध्ये बघा सीरम बिलिरुबिन म्हणजे आपल्या शरीरामध्ये बिलिरुबिनचं प्रमाण किती असलं पाहिजे आपल्या ब्लडमध्ये तर 40 to 50 मायक्रोमोलिक्यूल पर लिटर आहे. हे त्याचं नॉर्मल रेंज आहे. त्याचबरोबर नॉर्मल नाही, हे ॲबनॉर्मल रेंज. म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी जॉन्डिस होतो तेव्हा त्या ठिकाणी सीरम बिलिरुबिन किती होतं 40 to 50 मायक्रोमोलिक्यूल पर लिटर होतं. त्याची नॉर्मल रेंज असते ती 3 to 30, म्हणजे किती प्रमाणामध्ये जास्त होतं बघा ते, आणि त्यामुळे मग तो येलोइश कलर येतो. त्यानंतर व्हाईटिश स्टूल होतं. त्याचबरोबर येलोइश कलर हा आपल्या डोळ्याला येतो, स्किनला येतो. त्याचबरोबर आणखी काही सिम्पटम्स असतात ह्याच्यामध्ये की पेल फेस म्हणजे येलोइश कलर टू द फेस, डार्क युरिन, येलोइश कलर युरिन. त्याच्यानंतर नेक्स्ट डिसीज आहे ओमेटिंग. दिस इज द रिव्हर्स पेरिस्टाल्सिस मुवमेंट, म्हणजे या ठिकाणी उलटी होणं. त्याच्यामध्ये इसोफॅगसमध्ये जी काही पेरिस्टाल्सिस मुवमेंट होते ती रिव्हर्स होते, त्याला आपण ओमेटिंग म्हणतो. नॉन व्हायटल ओमेटिंग सेंटर हे खूप महत्त्वाचं आहे बघा, CETसाठी विचारलं जातं याच्यावरती प्रश्न. नॉन व्हायटल ओमेटिंग सेंटर कोणता आहे आपल्या ब्रेनमध्ये तर मेडुला इज द नॉन व्हायटल सेंटर ऑफ ओमेटिंग. नेक्स्ट डिसीज आहे डायरिया. देन लूज अँड वॉटरी स्टूल. ॲक्यूट डायरिया ड्यू टू द बॅक्टेरियल अँड व्हायरल इन्फेक्शन अँड क्रोनिक IBS. ॲक्यूट म्हणजे तात्पुरत्या वेळेसाठी जेव्हा आपल्याला होतं तेव्हा बॅक्टेरियल, व्हायरल किंवा पॅरासायटिक ह्या जर्म्समुळं होऊ शकतो. आणि क्रोनिक म्हणजे IBS, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, म्हणजे तो कायमस्वरूपीच डायरिया, सतत डायरियाचा प्रॉब्लेम असतो, त्याला आपण IBS म्हणतो, इंटेस्टिनल बॉवेल सिंड्रोम. तर अशा पद्धतीने आपला हा ह्युमन न्यूट्रिशन टॉपिक डिस्कस झालेला आहे. ह्याच्या तुम्ही नोट्स त्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा त्या ठिकाणी नोट करा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. याच्यावरती कोणताही क्वेश्चन आला तर तुम्हाला त्या ठिकाणी तो सॉल्व करता येईल. ओके, थँक्यू.